राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे कवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज गोपाल कृष्ण भगवान प्रभु रामचंद्र भगवान बजरंगबली की जय। ओम नमो जयाद्य वेद प्रतिपाद्य जय जय सुसंवेद्य आत्मरूपा देवा तुझे गणेशु सकलमती प्रकाशु मने निवृत्तिदासो अवधार्य दोजे श्री गणेशाय नमः। लक्ष्मी मने व मत्प्रिय करा देवादिदेव दामोदरा तुम्ही प्रसेवेता सारा महिमक बरा कथेला गणपतीला नमस्कार करून लक्ष्मी बोलते का तुम्ही ब्राह्मणाची सेवा केली तर ते माणसाचं काय त्याला वैकुंठ गमन झालं, शेवटी त्याला काय झाला कुष्ठरोग झाला आणि तो वैकुंठाला गेलेला आहे। आता अधिक मासे निर्मळ कोणत्या दानाचे काय फळ ते साध्यंत विवरून सकळ मज दयाला सांगावा। मग या अधिक महिन्यामध्ये आपलं कोणतं फल काय अर्पण केल्यानंतर काय आपल्याला फळ मिळतोय ते मला कृपा करून सांगा। ते ऐकून वैकुंठनाथ म्हणे गे प्रिय लोकनाथ तव प्रश्न उत्तर समस्त सांगतो ते ऐके। लोकांच्या उपकारात हितासाठी तुम्ही प्रश्न केला का या अधिक महिन्यामध्ये एक दिवस तरी आंघोळ एक दिवस तरी दान फळ पुण्य करा तर त्याचं तुला मी सांगतो ऐक। जे कोणी अधिक मासात उत्तम सुपात्र विप्राप्रतो यथाशक्ती हेमदान देतात त्याचे म्हणत सर्व पूर्ती हेम म्हणजे सोनं नाणं घर दार काही या महिन्यामध्ये करतील त्याचं मनोरथ सगळं पूर्ण होतील। सुपात्र ब्राह्मण देता सुवर्ण देवता तोष दे अग्न जन्मवरी दारिद्र्य दारुण न बाधेची कदापि। सुपात्री ब्राह्मण चांगला ब्राह्मण बघून त्याला सुवर्ण दान केलं तर सगळं आपलं देवताचं तृप्त होतात, अग्नी पण तृप्त होतो, जन्मपर्यंत त्याला दरिद्रपणा येत नाही आहे। अधिक मासे देता गोप्रदान सकळ दुरित्य निर्सुन गोलोक संख्या कल्पदान वास होय ब्रह्मलोकी। मध्ये अधिक महिन्यामध्ये गायीची सेवा केली, गाय दान केली तर गायीच्या अंगाला जेवढं केस तेवढे स्वर्गालोकामध्ये भोग भोगायला मिळतील। सर्वजण या अधिक मासात हेमदानादे दान द्यावे सतत तेने योगे ब्रह्मलोक प्राप्त होई दान निश्चय। मग या महिन्यामध्ये तुम्ही घर दान करा, सोनं दान करा, काही ज्याची जशी इच्छा असेल तशी त्या पद्धतीने त्याला ते प्राप्त होईल। जो भक्तिभाव्यानुप्रमाण द्विजासे देता रजत दान कयाचे पितर संतोषण मनोरथ पूर्ण होतात। तर अशा प्रकारे या महिन्यामध्ये दुरित्य आपले रजत म्हणजे रुपये सोनं रुपये मोती जर दिलं तर आपले पितर तृप्त होतात। ताम्र अथवा ताम्रपात्र सुपात्र से देतो पवित्र कयासे रुद्र आणि त्रिनेत्र सर्वत्र होती पै। त्रिनेत्र म्हणजे शंकर प्रसन्न होतोय। पद्मरागादे रत्नदान देता महाभूपतित्व येते हाता मौतिकाचे दान करिता भूमिमुक्ती लाभते भुक्तिमुक्ती लाभते। म्हणजे पद्मराग दान करा, रत्नदान करा, भूदान करा तर आपल्याला भुक्तिमुक्ती तर प्राप्त होते पण वाजपेयी म्हणजे आपला मोदीसारखी आपल्याला खुर्ची मिळेल। कमलदाने पाप लोपते वस्त्र चंद्रलोक्य लाभते औरणिक दान देता विप्राते भय निरसते सर्वही। मग जर आपण वस्त्रदान केलं तर चंद्रलोकाला आपण जाऊ। ज्या काली जे महोत्कारक त्या काली ते देता वस्त्राधिक स्वर्गादी लोक नाना उत्तम लोक मिळताचे देक निश्चय। धान्य दान हे महादान मम प्रित्यर्थानुदिन श्रद्धे द्यावे विप्रा लागून सर्वार्थ साधन होय त्याने पै। सर्वार्थ साधन म्हणजे जे काय आपण देऊ ते त्याने इच्छा केलेली असेल ते त्याला परिपूर्ण होईल।
अन्नार्थी ते अन्न ओपिता जलार्थी ते जलदान देता अक्षय पुण्य तो आता संशय सर्वता नसेची. मग हे कोणी प्रश्न केलेत लक्ष्मीनी का ज्याला ज्याला या महिन्यामध्ये काय दान अन्नदान करायचं असेल तर त्याला अन्नाची कमतरता पडणार नाही. पाणीदान केलं तर त्याला पाणी कमी पडणार नाही. याच्यामध्ये संशय ठेवण्याचा प्रश्न येत नाही आहे. जे श्रद्धापूर्वक विप्राप्रत उपान दान अर्पिता ते यमयातने विनत्वरितो स्वर्गी जातात सुखाने. जे श्रद्धापूर्वक विप्राप्रत उपान मग छत्री चप्पल जे काय देतील तर ते त्या लोकांना यमाच्या यातना होणार नाही चालताना. घृत किंवा घृतपात्र देता अक्षय सूर्यलोक येता हाता तेलपात्रे दान करिता लाभतो सर्वता चंद्रलोक. जर तूप जर दान केला किंवा तूप ठेवण्याचं काय पात्र दान केलं तर तो अक्षय सूर्यलोकाला जाईल. वर्षभर पुरेल इतके धान्य वर्षावरणी संयुक्त आण घृतादी रस सवर्तमान अतिउत्तम घेऊन या. म्हणजे वर्षपर्यंत धान्य म्हणा तूप म्हणा ज्याची ऐपत असेल तसं दान करा. आधी शिवास मग अर्चोनी मग सदाचार ब्राह्मणाचे पूजोनी तया अधिक मासे द्वादशी दिनी विशेष दान देतीजे. मग पहिल्या शंकराची पूजा करायची मग ब्राह्मणाची पूजा करून मग त्या द्वादशीच्या दिवशी काय दान करायचं ते करा. जे मानव कृत्य होती हे प्रियदान सत्य त्या धान्यदानाप्रती पथ्य नसेचे कृत्य संसारी. अरे अन्नमय प्राण आहे. धान्य जर दिलं तर तुम्ही आम्ही काय करू शकाल जगू शकाल असं सांगितलेलं आहे. पथ्य म्हणजे एकच आपल्याला अन्नदान म्हणजे जगण्याचं साधन. सशक्त किंवा अशक्त जनाने स्वइच्छेतो असेल तयाने कैशाही प्रयत्न श्रद्धेने घृतदान देणे ब्राह्मणासी. सशक्त किंवा अशक्त त्याने तूप दान जरूर ब्राह्मणाला दान करायचं. कारण ब्राह्मणाचं खाद्य काय आवडतं तूप आहे. त्याने तूप दिल्याने ब्राह्मण संतुष्ट होतोय. घृतदानाहून श्रेष्ठ दान पृथ्वी माझे नाहीच दान सप्तधान्याचे करिता दान सप्तर्षी लोक लाभतो. 7 धान्य जर आपण मूग मटकी डाळ चावल दिली तर सप्त लोकाला जाणार. आणि घृतदान केलं तर पृथ्वी माझी दान नाही ते दान आपण केल्यासारखं होईल. पृथ्वी दान केल्याचं पुण्य होईल जर तूप जर दान केलं तर. गोमूत्र रंग कृष्ण श्वेत हे 3 जातीचे तिल समस्त मद आणि सर्व देवाप्रत सदा अत्यंत आवडती. गोमूत्र रंग कृष्ण श्वेत म्हणजे 3 रंगाचे काळे तिल असतात बघा. सफेद आणि काले आणि आणखीन टिपक्याचं असतात बघा तिल. या 3 रंगाचं तिल दान करा असं सांगितलेलं आहे. मनोनी प्रिय तिलदान भक्तिभावे करिता की जे अनुदिन अधिक मासी तो विशेष दान नित्य नियमाने करावे. नित्य नियमाने तुम्हाला कुठलं दान करायचं ते दान करा. मग गोमूत्र करा किंवा तिल दान करा काल तिल करा सफेद करा. ससुवर्ण तिल दान करिता अभिष्ट सिद्धी होय सर्वता अधिक मासे नित्य दाना करता नियम नसे शुभ करो. शुभ जर असेल तर आपलं तिल दान करा. कुठलंही दान करा. काल तिल करा 3 रंगाचं करा किंवा एकदम कालं करा सफेद करा. घृतयेलादी पदार्थयुक्त शुद्ध शर्करा पाके निर्मित बालकाला प्राप्त आनंद होतो ऐसे लाडू करोनिया. मग आता तिलाचं लाडू करा तरी आपल्या बाल आप्तजनांना आनंद होतोय. समजा तिलाचं लाडू केलं तर बालगोपालांना आनंद होतोय. ते अधिक मासे भगवत प्रीत्यर्थ स्नान करून विप्रासी देतो तयासी साक्षात गोलोकनाथ प्रसन्न होतो निश्चय. आणि नाना वस्तू निर्भीत मधुर घृत पक्व मोदक सुंदर भक्ती प्रीत्यर्थ अधिक मास वितर विप्राला गे अर्पित जो. म्हणजे जे आपले नाना पदार्थ म्हणजे मोदक म्हणा करंजा म्हणा अपूप म्हणा जे तुपामध्ये तळलेलं ते ब्राह्मणाला अर्पण करा. तयाची सर्व कार्य जगती निर्विघ्नपणे सिद्धीत जातील तशीच अंतिम मोक्षप्राप्ती होते जाणं निश्चय. म्हणजे जे आपण देऊ ते सगळं निर्विघ्नपणाने सिद्धीत जाईल. काही कमतरता पडणार नाही. मोक्ष मिळेल. इंद्रे फार काय सांगू तुझं दानाहून श्रेष्ठ काही नाही आणि ते इतर कर्मावणी पायी पृथ्वी ठाई सुसाध्य असेल. पृथ्वी ठाई सुसाध्य. आता हे सगळं आपण दानाचा प्रकार केला. हे पृथ्वीवर दान करणं हे शक्य आहे. समजलं का. मग म्हणून सर्वत्र जगती दानाची करावे दान निश्चिती दाने देव ही वशवती
मग नरते ते कायसे. तर दानाने काय देव तृप्त होतात, मग तिथं मानवाची गती काय, समजलं का. तर अशा प्रकारे दान करावं, हे निश्चित दाने देवही वश होती, देव वश होतात आपल्याला. दाने की सुकीर्ती होय सर्वत्र, दानेचे सुख य परत्र, दाने धन धान्य पुत्र पौत्र, मिळते सुमित्र दानेची. दान केल्याने, धान्य दान केल्यानंतर मुलं बाळ आपल्याला होतात, लक्ष्मी आपल्या घरामध्ये येते असं सांगितलेलं आहे. दाने सकल वांछापूर्ती, दानेचे सर्व पापे लोपती, दाने सकल रोग निरसती, चतुर्वर्ग प्राप्ती दानेची. 4 वर्णातल्या लोकांनी, क्षत्रिय वैश्य शूद्र आणि ब्राह्मण, दान केलं तर सगळ्या इच्छा आपल्या परिपूर्ण लोपतील, सर्व पाप लोपले जातील. म्हणून प्रिय जगी मानवे, सर्व दाने दान करावे, आणि विशेष तो अधिक मासी भावे, नित्यदान द्यावे अवश्य. मग या अधिक महिन्यावर नित्यदान करा असं सांगितलेलं आहे. काय कारण की मानवा प्रथ, अन्य कालावून अधिक मासातो, सर्वदा सर्वदाना जनितो, फलभूत लाभते. काही कालांतराने, म्हणजे कौतुक केलेलंच नाही आहे, पण अचानक 3 महिने वर्षाने येतोय, याच्यामध्ये तर आपले कार्य साधा, तर तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक. नाही आपण काय आयुष्यभर काही केलेलं, तर आता चालू वर्तमान काल आलेलं आहे, याच्यामध्ये तरी करा आणि जन्माचं काय करा, सार्थक करा. सकल व्रते सकल दाने, सर्व जप होम व देवार्चने, आणि सर्व माया यातून गुणे, विशेष असे अधिक मास. मग सगळ्या दानामध्ये, सगळ्या जपामध्ये, होमामध्ये, तीर्थामध्ये असेल तर अधिक महिना श्रेष्ठ आहे. यात स्नान व्रत दीपदान, गोपूजन ब्राह्मण पूजन इत्यादी कवन्याही प्रकारे पूर्ण व्याजे व्रत करीतिजे. तर अशा प्रकाराने स्नान, दान, दीपदान, गायीची सेवा, ब्राह्मणाची सेवा, काही करा तर त्याच्याने सगळं आपलं परिपूर्ण होतील. असं कपटाने करा का निमित्ताने करा. चला बाबा ये मामा करतात तर मी करतो, याला कपटाने शब्द वापरले आहे, व्याजाने केलेला आहे. मग तुम्ही कपटाने करा, व्याजाने करा, काही करा. जसं भगवान श्रीकृष्ण कुरुक्षेत्रावर युद्ध चाललं होतं, ते द्वेषाने पण बघत होता, त्यांचा पण उद्धार केला, आणि कपटाने बघत होते किंवा युद्ध करत त्यांचा पण भगवंताने युद्ध केलेला आहे, उद्धार केलेला आहे. तसा इथं तुम्ही कशा प्रकारेही करा तरी या महिन्याचं फळ आपल्याला प्राप्त होईल. तयांचे सकळ पापराशी, नाश पावते सकळेसी, आणि यम तयाच्या दृष्टीशी, न पडेचे दान निश्चय. मग तुम्ही या महिन्यामध्ये काही करा तरी यम आपल्या दृष्टीमध्ये पडणार. वाचे म्हणता गंगा गंगा सकळ पापे जाती, दृष्टी पडता ब्रह्मगिरी, त्यासी नाही यमपुरी, तर कुशावरता करिता स्नान, त्यासी वैकुंठी राहणं. म्हणजे आंघोळ करा, काही दृष्टी ब्रह्मगिरीला लावा, तर यमाची यातना आपल्याला होणार नाही आहे. अधिक मास व्रत उत्पन्न, जो दैदिप्यमान पुण्य कृशानं, तेने शतजन्मा पापे घन सगन, जळून भस्म होतात. अधिक महिन्यामध्ये तुम्ही व्रत करा, उपवास करा, काही करा तर सगळे भस्म, आपली 100 जन्माची जी पापं असतील ती भस्म होतील असं सांगितलेलं आहे. सर्वोच्च मानवास, जैसा पुरुषोत्तम मास पावना असे पै विशेष, तैसे इतरनच काही पै. मग इतर महिन्यानं कोणी मान्यता दिली का? मग अधिक महिन्यानंच का? तर अधिक महिन्यामध्ये जावयाची पूजा करा, काही आत्याची पूजा करा, कुणाची पूजा करा, तरी सगळ्या देवांना ती मान्य आहे. 1000 अश्वमेघ यज्ञ केले की वाजपेयी शतप्रमाण, जरी त्रैलोक्य माझी महान, पावन आहे तर सत्तेची. 1000 तुम्ही अश्वमेघ यज्ञ करा, ते पावन नाही, तर अधिक महिन्यामध्ये तुम्ही किंचित काही पाप करा, ते 1000 यज्ञ केल्याचं पुण्य प्राप्त आहे. तरी त्या महायज्ञा लागून अधिकची एकची दिन, तयाच्या षोडश समान, योग्यता दान नसेची. अधिक महिन्यामध्ये तुम्ही एकही दिवस काही करा, आंघोळ करा, दान करा, पुण्य करा, तर 16 समान होईल. म्हणजे 16 प्रकाराची दान केल्याचं समान होईल असं सांगितलेलं आहे. गंगा गया कांची पुष्कर, रेवा महेशिवा कुरुक्षेत्र, यमुना चंद्रभागादी पवित्र असते सर्वत्र क्षेत्र तीर्थे. माता या जेवढ्या नद्या, तेवढ्या तीर्थांची नावं घेतली ती पवित्र राहतील, पण ते बाजूला टाका आणि या महिन्यामध्ये एक दिवस आंघोळ करा. सर्व तीर्थ, सर्व नद्याचं आंघोळ केल्याचं पुण्य प्राप्त आहे. परी ते अधिक मास न सम, तेथे लागते बहु श्रम, येथे आणायचे परम,
वैष्णवपद पाविजेती. आता बघा आम्ही आयल्यापासून तुमच्या गावात किती वेळा ऐकतं, कोणी बालूमामाला गेला, कोणी कोल्हापूरला गेले, कोणी पंढरपूरला गेले, याला सायस करावं लागलं की नाही. पण या अधिक महिन्यामध्ये काही सायस करायची गरज आहे. दरवाजा नल आहे, नलान आंघोळ करा, समुद्रान करा, बावडीन करा, तल्यान करा. सायस करायची गरज आहे का? नाही. तसं अचानक अधिक महिना आहे ना, या महिन्यामध्ये एकही दिवस तुम्ही आंघोळ करा तर सगळं तीर्थ, सगळं नद्यांचं आंघोळ केल्यासारखं होईल. मग अधिक मासे जे करे ते स्नान ताई जन्मफळ मिळवी ते पूर्ण, यापरी सर्व गुण संपन्न नसे आण काहीच आण पडणार नाही, म्हणजे ऊन पडणार नाही असं सांगितलं आहे. या महिन्यामध्ये आपण जे करू ते येते धरुणी उपोषण व्रत पुरुषोत्तम प्रति पूजितो ते ववनी पाप निर्मुक्त वैकुंठ सतत वसताती. येते धरुणी उपोषण व्रत, बाबा मी व्रत करते, उपास करते, मौन करतोय, तर ते वैकुंठामध्ये सतत राहतील असं सांगितलंय. अधिक मास व्रतासमान त्रिजगी नाही काय पावन ज्ञाने आचरिता पूर्ण चतुर्वर्ग फळ लाभते. चतुर्वर्ग म्हणजे क्षत्रिय, वैश्य, शूद्र आणि ब्राह्मण, चारही वर्णातल्या लोकांना फळ प्राप्त आहे. असं नाही का ब्राह्मणांनाच फळ आहे, वैश्याला शूद्राला नाही आहे. चारही वर्णातल्या लोकांनी या अधिक महिन्यामध्ये एकही दिवस तरी काही पुण्य करा. जोवरी नाही अधिक मास प्राप्ती तोवरी मेदिनी पापी गर्जती यम यातना तैसे जरीती तोवरी ख्याती मिळवितसे. जोपर्यंत अधिक मास येत नाही आहे तोपर्यंत या पृथ्वीवर पाप नाचायला काय करतात, सुरुवात करतात. एकदम अधिक महिना आला तर त्याच्यामध्ये एक जरी आंघोळ केली तर कया पाप पळाली जातील पत्ता लागणार नाही असं सांगितलेलं आहे. सुभूमीशी पेरिता बीजो तैसे असंख्य होय सजो किंवा अमृतवल्ली सतेजो असंख्य कुरी उस्तरती. पाऊस पडल्यानंतर आता कधी अंकुर फुटतील, बेरगवत, लवा, स्वावा, दुर्वा, करिंद, कारिंद सगळं येतं की नाही. तशा प्रकारे एक अधिक महिना आहे ना, एक दिवस आंघोळ केली तर 12 वाटा काय करतील, 12 दुःख 84 दुःख आपल्या पळून जातील. जसा पाऊस पडल्यानंतर 18 वनस्पती काय करतात, जन्माला येतात, तसं आपल्या 18 पाप काय केली जातील, 184 पाप पळून जातील एक अधिक महिन्यामध्ये आंघोळ केली तर. की लविता दुर्वांकुर एक वेगे तयाचे होते अनेक कैसे अधिक मासेचे आलोलिक पुण्य सकलिक वाढते. आता आपण दुर्व्याचं एकच रूप लावतो ना, एक काडी किती दुर्वा होते आहे. कैशा प्रकारे एक महिन्यामध्ये एक दिवस जरी आचरण केलं तर दुर्व्यासारखं आपलं पुण्य फळाला येईल. म्हणून सकाळी सर्वमान्य म्हणून सकाळी सर्वमान्य अधिक मास व्रत आचरावे ऐसे सांगता श्री माधवे लक्ष्मी तया ते विनवित असेल. मग या अधिक महिन्याचं काय काय पुण्य केलं ते लक्ष्मीला या अध्यायामध्ये आपण ऐकलेलं आहे. आता आणखी लक्ष्मी पुण्य विचारते पुढच्या ओळीमध्ये ऐका. अहो देवा अधिक मास व्रता यथाशक्ती व्हावे अर्चिता कैसे काय फळे आता ते मज तत्वता सांगितले. मग एक दिवसाचं जर आचरण केलं यथाशक्ती प्रमाणे मग ते फळ कसं प्राप्त होतोय ते मला कृपा करून सांगा. कोणी केलं ना त्याला काय फळ प्राप्त झालं ते आता मला सांगा. ते ऐकोनी चक्रपाणी लक्ष्मीशी म्हणे व सिंधू नंदिनी येता तुझा लागुनी पूर्वी इतिहास सांगतो. पूर्वी इतिहास म्हणजे त्रेतायुगात द्वापारयुगात काय घडलेलं आहे, कोणी एक दिवसाचं पुण्य केलं त्याला काय प्राप्त झालं ते ऐका. पूर्वी अरुंधती आणि गिरिजासुत यांचा संवाद चालला असता गिरिजेला वचिष्ठकांत जोडून हस्त विनविती. तर अशा प्रकारे गिरिजा कांतो समजलं का. तर अशा प्रकाराने पार्वती गिरीसुता म्हणजे पार्वती ना अरुंधती व वचिष्ठाची कोण अरुंधती कांता यांचा दोघींचा काय चाललेला होता, संवाद चाललेला होता. म्हणे उमे सर्व मासातील व्रते तुवा कतील सकळ आता अधिक मास निर्मल काय करावे सांगिजे. तर अशा प्रकारे उमा बोलतोय का कुणाला, या अरुंधतीला सगळी व्रत फळाला फळ मिळतोय आणि अधिक मासामध्ये काय फळ मिळतोय ही पार्वती कुणाला बोलतोय, अरुंधतीला. ऐसे ऐकून या पार्वती
म्हणे घ्या साध्वी अरुंधती अधिक मास सुरताचे तुझ प्रती वृत्त सांगते ऐके पा एकदा मी पतीस बैसले असता आनंदात मनमाता मेना येऊनी मद प्रथो स्नेह बोलू लागली. तर म्हटलं आम्ही एकदा दोघं जण बसले असताना पार्वती बोलतोय अरुंधतीला तिची आई कोण मेना तर ती काय बोलू लागली अगं पार्वती या महिन्यामध्ये जरा काहीतरी पुण्य कर असे पार्वतीला तिची आई बोलतोय मेना. आगे बाळे तू मदपासूनी उत्पन्न झाले आसोनी स्वकीय प्रभावे त्रिभुवनी विख्यात झाले आयसी. तेव्हा ते मेनू बोलतोय का माझ्यापासून तू या जन्माला आली आणि तुझी सगळी विख्यात माझ्यापासून झालेली आहे. तू शंकराची पत्नी झालेली आहे आणि तुझ्या योगे चराचर विख्यात झाले साचारो परी मतप्रीती आसोनी तुझवर मदतील मात्र लाभ नाही पण. तर अशा प्रकाराने माझ्यावर तुझा एक मिनिटाचा सुद्धा यो नाही आहे प्रेम नाही आहे. माझ्यापासून तुझा जन्म झालेला आहे तर तू मला अजिबात विचारतच नाही. तो सर्व प्रसिद्ध त्रिजगती माझे तो गुरातची ख्याती तुझे नाम सर्वजन गाती माझे न जाणते कोणीच. आज माझ्यापासून तू जन्माला आले तर तुझं सगळीकडे नाव पार्वती गिरजा अमुक तमुक न मला कोणीच विचारत नाही. जन्म कुणापासून झालेला आहे माझ्यापासून तर माझं कोणीच नाव काढत नाही आहे. कोण बोलतोय मेनू मैना तिचं नाव आहे हा पार्वतीच्या आईचं. जेथे कोठे तू राहसी तेथे ब्रह्मादी स्तविती तुझसी मी पावले महास्थानासी तरी कोणी मदसी बोलेना. तर अशा प्रकार तुझं माझ्यापासून उत्पन्न झालं तुला ब्रह्मदेव सगळं विचारतात पण मला कोणीच विचारत नाही आहे. मास पक्ष पर्वे आणि दिन तव व्रती व्यापिले संपूर्ण सर्व काल हेच व्रती जन तव पूजन करिताती परी मम मस्तके कोणी कदा न घालते पुष्प एकही परी त्वन माता मी तुझ्या जगाठाई असून काय उपयोग. आज म्हटलं तुझ्याच डोक्यावर सगळी काय करतात फुलं वाहतात काही वाहतात मला कोणीच विचारत नाही. माझ्यापासून तुझा काय झालेला आहे जन्म झालेला आहे मी तुला जन्म दिलेला आहे मग माझा उपयोग काय. वर्षाचे 360 दिवस तव व्रती गेले व्यापून मदर्ती नाही अर्धगतीप्रमाण काय हे मोठे मदभाग्य. माझ्यापासून तुझा जन्म 360 दिवस तुम्हालाच विचारतात मला कोणी विचारत नाही काय म्हटलं माझं भाग्य असेल. पार्वती म्हणे घ्या अरुंधती ऐसे मातेची आई कोणी भारती मी किंचित हसवणी तिथं प्रती बोलिले वचन ते ऐका. मग अशी तिने बोललो आईनी तर मी काय करायला लागलो अरुंधती म्हटलं मी किंचित हसताच आईला काय बोललो पुढे ऐका. आगे माते मेनके मदसी ऐसे लावणी का बोलसी अद्यापि सकल बारामासी मदारनिशी पूजिता ती आई म्हटलं तू अशी काय बोलतोस माझी लोक पूजा करतात तू कला चालायला लागली सावरी अशी पार्वती आईला बोलायला लागलेली आहे. माझी पूजा करतात तर तू काय एवढी जलायला लागले अद्यापर्यंत बारामासी मला अहर्निशी पूजिता ती मग तू काय एवढी जलायला लागले. तरी धार्मिक आयशा अधिक मासातो म्हणजे कोणी नाही पूजितो आणि अन्य सर्व क्रियाही तेतो टाकी देतात ते सकाळी. तर अशा प्रकारे माझी 12ही महिने पूजा करतात पण मला कोणी विचारत नाही आहे. यास्तव माते मी अधिक मासी व्रत करून पूजन तुझसी आयसे बोलून तो पुढे त्या मासी व्रते तीयसे पूजेले. आई म्हटलं तू चिंता नको करू सगळे लोक माझे करताना मग मी तुझी पूजा करतोय. 12 महिने झालं 3 महिने झालं 3 वर्ष झाले का 3 वर्षाने जो येतोय नाही का अधिक महिना त्यामध्ये मी तुझी पूजा करीन. आईचे शिवेचे वचन ऐकूनी म्हणजे शिवेचे म्हणजे बायकोचं ऐकून पार्वतीचं वचन ऐकून आईचे शिवेचे वचन ऐकून अरुंधती म्हणे गे कल्याणी हे त्वत्कृत व्रत मज लागुनी कृपा करून सांगतो. मग आता ती अरुंधती बोलतोय मग तू कसं आचरण करतो ते मला सांग ना मी सुद्धा करतोय म्हटलं. अशी अरुंधती बोलायला लागली. अत्यंत धार्मिक अधिक मास तो न व्हावा कदापि ओसो तरी तेथीचा नियम विशेष विवरुणी मध सांगतो. तर मग कसा यो अधिक महिन्यामध्ये उपास तपास करायचा आंघोळ कशी करायची अशी अरुंधती त्या पार्वतीला म्हणायला लागली आहे. ऐशी अरुंधतीची वाणी ऐकून श्री भवानी म्हणे गे ऋषीपत्नी साधनी उत्तम विनवणी केलीस उत्तम म्हणजे चांगल्या तुम्ही मला प्रश्न केलेला आहे त्या प्रश्नाचे मी तुला उत्तर देतो अशी पार्वती बोलते.
तरी प्रति अधिक मासे जे व्रत करावे तेच सांगते तरतो मी मेना मातेच्या ख्यातार्थो हा मास ते अर्पेला. तर म्हटलं प्रति 3 वर्षांनी काय येतो जो अधिक महिना येतो. तर हे व्रत म्हटलं मेना मातेच्या ख्यातार्थ म्हणजे माझ्या आईचं मान वाढावा या हेतूने मी हे व्रत अर्पण केलेलं आहे. अधिक मास शुक्ल तृतीया दिनी शुक्ल वस्त्र परिधान करुनी गुरुच्या आज्ञेने पूर्वानी व्रत नियम घेईजे. मग आता हे तुम्ही ऐका फक्त. वागण्याचा आपल्या त्याच्यात होणार तर याही दोघाही चालवले नियम. म्हणजे मिसेस पण त्यांची पांढरा लुगडानं ते पण पांढरच घालतात. तसं इथं सांगितलेलं आहे अधिक मासे शुक्ल तृतीया दिनी शुक्ल वस्त्र म्हणजे पांढरं वस्त्र परिधान करायचं. गुरुच्या आज्ञेनुसार त्या व्रताला सुरुवात करायची. मग सुशोभित शुद्धस्थानी पवित्र पालास काष्टासनी धत्तुर फळे 5 ठेवूनी देवस्थापना किजे पय. मग अशा प्रकारे सुशोभित शुद्ध स्थानी समजलं का. पालास काष्टाची पालास म्हणजे पळसाच्या पानांची पानं घ्यायची समजलं का. आणि धत्तूर म्हणजे धोत्र्याची 5 फुलं घ्यायची त्या पळसाच्या पानांवर ठेवायची आणि त्यांची पूजा करायची. परत वाचून दाखवतोय. मग सुशोभित शुद्धस्थानी पवित्र पालास काष्टासनी धत्तूर फळे 5 ठेवूनी देवस्थापना किजे. धत्तूर फळे म्हणजे फुलं किंवा फळं त्या काटे असतात बघा. ती धोत्र्याची फुलं ठेवायची 5 पळसाच्या पानावर. नाना अलंकारी मंडिता ती पती पुत्रासह गजावरुती बैसली आईची मेनेची मूर्ती मेनाने सुंदर करोनिया. मग अशा प्रकाराने मेनाची पती पुत्रासह म्हणजे हत्तीवर गज म्हणजे हत्तीवर अशी करायची. दोघांची नवऱ्या बायकोची आणि पोरांची मूर्ती याची करायची मेनाची आणि त्या याच्यावर ठेवायची हत्तीवर. ते 5 गौरी सवर्तमान त्या पालास काष्टासनी ठेवून विप्रवचने यथा विधान प्रतिष्ठापन करावे. पाद्यार्धी गंध पुष्पादिक उपचार अर्पावे सकलिक निरांजन दीपानेक यथाविधी उजळावे. मग दिवे वगैरे लावायचे 5 आणि ओवाळायचे. हळद कुंकू व्हायचा. वित्त साठ्य विन प्राप्त भाव्या अर्पविना पदार्थ मासपर्यंत अखंडित एकदीप स्थापा. वित्त साठ्य म्हणजे पैसा असेल तर तुम्ही व्रत करा. पैसा नसेल तर कर्ज काढून करू नका. तर दिवा तुपाचा दिवा 1 लावायचा महिनाभर. सखे अधिक मास होता पूर्ण तोरी की जायचे पूजन आणि 1 भुक्त व्रताचरण प्रतिदिनी जाणं करावे. 1 भुक्त म्हणजे 1 टाईम. आता आम्ही 1 टाईम उपवास करते समजलं का. अशा प्रकार काही करता नियम आहेत त्यांनी करावा. कोणी मौन भोजन करावं. जेवताना बोलायचं नाही किंवा महिनाभर बोलायचं नाही. महिनाभर 1 टाईम उपवास. परी नसेल देही शक्ती तरी ते किजे आधी अंती त्याने शक्ता येणासे निश्चित संपूर्ण फल लाभते. आधी अंत म्हणजे काय म्हणजे आधी अंत म्हणजे पहिला उठ्ठा किंवा बेस्ता म्हणजे पहिला करायचा एक उपवास शेवटचा काय आपण नवरात्र करतो नाही का तसं पूर्वी आपण करायचो. आता लोक जेवत नाही काय नाही. तर पूर्वी नवरात्र आलं का एक उठ्ठा करायचा एक बेस्ता करायचा. ऐसे रीती व्रताचरणी अंती करावे उद्यापन मेनेची सुवर्णमूर्ती करून यथाविधन पूजावी. मग मेनेची सोन्याची मूर्ती करायची तिची पूजा करायची उद्यापनाच्या दिवशी. मग पुरोहित ब्राह्मणाशी पूजनी सर्वोपचारेसी ती मेनेची सुवर्णमूर्ती त्यासी दान दिली विधीने. तर ब्रह्मदेवाला ती सोन्याची मूर्ती मेनेची द्यायची. मग पाद्यार्थी उपचार नाना वस्त्रे नाना अलंकारो इत्यादी बहु सादर 5 विप्रवर पूजावे. 5 ब्राह्मणांना ती मूर्ती पूजायची. आणि सदाचार बहु विप्राप्रती भोजन घालायचे यथाशक्ती ऐसे करिता व्रताचे पूर्ती यथासांग होत असे. असा या पार्वती त्या अरुंधतीला सांगायला लागलेली आहे का माझ्या आईचं कोणी नाव घेत नाही ना. मग ही ती अशी त्या मेनेची पूजा केली आणि ती मेनेची हत्तीवर बसून मूर्ती करायची. नवरा बायको पुत्र पौत्र अशी 5 यांची त्या हत्तीवर पुतळा करायचा आणि तो हत्ती ब्राह्मणाला दान करायचा. अरुंधती गे या व्रताप्रती अधिक मासी ज्या आचरती तयाचे सुख सौभाग्य संतती अखंड निश्चिती लाभते. अरुंधती हे जर व्रत केलं माझ्या आईचं कोणी तर त्याला सुख संपत्ती पुत्र पौत्र अखंड राहते. हे मेना व्रत अति पावन
माझा आनंदकारक पूर्ण म्हणून सर्व साक्षेपे करून अधिक मासे आचरावे. अधिक मासे आचरावे ह्या अधिक महिन्यामध्येच आचरण एरवी महिन्यामध्ये करत नाही आहे. ऐसे गौरी अरुंधती प्रती सांगता झाला मेना व्रत त्याची इंद्रिय मी समस्त तुझं लागेस वर्णेल. मग हे पार्वतीने अरुंधतीला सांगितलं तेच विष्णूने लक्ष्मीला सांगितलेलं आहे. ऐसे बोलून घनसावळा अन्य कथा सांगू लागला परी ते सज्वला पुढच्या अध्यायी वर्णिजेलो. इति श्री अधिक मास महात्म्य सारो मुरण्णार्दय पद्माधार सज्जन श्रुते कुच्चतुरो 24वा अध्याय. श्री कृष्णार्पण नमस्तु. कुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री देव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझ्या कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंतानंता रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ वासुदेव हरी.